पंजाबमध्ये एक अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला। पंजाबमधल्या महिला पोलीस उपनिरीक्षक मंजीत कौर यांनी आपल्याच मैत्रिणीशी विवाह केलाय। या समलिंगी विवाहाची देशभर चर्चा आहे। आपल्या समाजात आजही समलिंगी संबंधांना तितक्या खुल्या मनाने स्वीकारलं जात नाही, पण पूर्वापार चालत आलेला हा ग्रह मोडीत काढून मंजीत कौर यांनी आपल्या मैत्रिणीसोबत 7 फेरे घेतलेत। अंगात शेरवानी, डोक्यावर लाल फेटा आणि घोड्यावरून वरात अशा थाटामाटात मंजीत कौर लग्न मंडपात पोहोचल्या। पंजाबमधल्या पुच्छाबाग परिसरात मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत 22 एप्रिलला हे जोडपं विवाह बंधनात अडकले। या दोघींच्याही कुटुंबियांनी या लग्नाला देखील मान्यता दिली आहे। पंजाबमधला हा पहिलाच समलिंगी विवाह असल्याचं म्हटलं जातंय। काही दिवसांपूर्वी असाच एक समलिंगी विवाह सोहळा चर्चेत आला होता, तो म्हणजे पश्चिम बंगालमधल्या श्री घटक आणि संजय मुहुरी हे दोन्ही मित्र लग्नाच्या बेडीत अडकले होते। संजयशी लग्न करण्यासाठी श्री घटकने लिंग बदल करून घेतला होता। या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर देशभर या लग्नाची चर्चा रंगली होती। समाजात सुरू असलेल्या काही रूढी आणि परंपरांना फाटा देत ही जोडपी समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतायत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।